हॅलो फ्रेंड्स, आपण शिकतोय चॅप्टर इथर, लेक्चर नंबर 4. आज आपण रिॲक्शन्स ऑफ इथर लक्षामध्ये घेणार आहोत. रिॲक्शन्स ऑफ इथर लक्षात घेण्यापूर्वी हे डोक्यामध्ये घ्या की इथर मध्ये असतं सीओसी लिंकेज, आणि हे जे सीओसी लिंकेज आहे, धिस सीओसी लिंकेज इन इथर इज क्वाइट इनर्ट. हे लवकर ब्रेक होत नाही, हे लवकर रिॲक्शन मध्ये भाग घेत नाही, आणि त्यामुळे इथरची रिॲक्टिव्हिटी ही इतरांच्या मानाने कमी असल्याचं दिसून येतं. इथर हा व्हेरी ॲक्टिव्ह अल्कली मेटल सोबत रिॲक्ट होत नाही, व्हेरी एक्सप्लोसिव्ह ग्रिग्नार्ड्स रिएजंट सोबत सुद्धा रिॲक्शन देत नाही. अशा इथरच्या आपल्याला आता रिॲक्शन्स लक्षामध्ये घ्यायच्या आहेत. सगळ्यात पहिल्यांदा आपण ॲक्शन ऑफ हायड्रोजन हॅलाइड म्हणजे HCl HBr HI यांची इथरवर काय रिॲक्शन होते ते आपण लक्षामध्ये घेणार आहे. इथे ऑर्डर ऑफ रिॲक्टिव्हिटी आहे HI HBr HCl, म्हणजे HI हा इथर सोबत लवकर रिॲक्शन देतो. एक गोष्ट लक्ष द्या, इथर कॅन रिॲक्ट विथ HBr अँड HI बट डज नॉट रिॲक्ट विथ HCl, कारण HCl इथर मधला CO बॉन्डच ब्रेक करू शकत नाही. HBr आणि HI मात्र इथर मधला CO बॉन्ड ब्रेक करू शकतात, आणि म्हणून ते इथर सोबत रिॲक्शन देऊ शकतात. त्यातही HI इज द बेस्ट. आणि म्हणून आपण रिॲक्शन जी बघणार आहोत ती कोल्ड अँड कॉन्सन्ट्रेटेड हायड्रोआयोडिक ऍसिड सोबत बघणार आहे. बघा, लक्षात घ्या काय सांगितलं आपण. रिॲक्शन्स ऑफ इथर, ॲक्शन ऑफ हायड्रोजन हॅलाइड. रिॲक्टिव्हिटी कोणाची जास्त सांगितली? HI ची. पुढे सांगितलं इथर मधला जो CO बॉन्ड आहे त्याचं ब्रेकिंग होणार आहे रिॲक्शनच्या दरम्यान, आणि हा बॉन्ड कोण ब्रेक करू शकतो? HI आणि HBr. कोण करू शकत नाही? HCl करू शकत नाही. आणि बेस्ट कोण सांगितला? HI. आता कोल्ड अँड कॉन्सन्ट्रेटेड हायड्रोआयोडिक ऍसिड म्हणजे HI ची आपण इथर सोबत रिॲक्शन लक्षामध्ये घेणार आहोत. कोल्ड अँड कॉन्सन्ट्रेटेड हायड्रोआयोडिक ऍसिड म्हणजेच रिॲक्शन मस्ट बी कॅरिड आउट ॲट अ लो टेम्परेचर ऑफ 273 केल्विन. पहा, इथर ROR when reacts with cold and concentrated hydroiodic acid in the ratio 1:1 at a temperature of 273 Kelvin at low temperature, then one of the CO bond break. यातला एक CO bond ब्रेक होतो आणि आपल्याला मिळतो त्या ठिकाणी अल्कोहोल म्हणजे ROH, आणि दुसरा काय मिळत असतो आपल्याला? RI. इट मीन्स वी गेट अल्कोहोल अँड वी गेट अल्किल आयोडाइड. आता हे दोन्हीही R जर का सेम असतील, म्हणजे सिंपल इथर जर का असेल, सिमेट्रिकल इथर जर का असेल, जसा इथे घेतलाय CH3OCH3, तर या ठिकाणी कुठला तरी एक बॉन्ड ब्रेक होईल, आणि एक बॉन्ड ब्रेक झाला की तुम्हाला मिळणार CH3OH आणि CH3I, म्हणजे मिथिल अल्कोहोल आणि मिथिल आयोडाइड हे मिळाल्याचं दिसून येईल. समजा आपण इथे ब्रेकिंग दाखवू, म्हणजे CH3OH मिथिल अल्कोहोल आणि मिथिल आयोडाइड हे आपल्याला प्रॉडक्ट मध्ये मिळाल्याचं दिसून येईल. म्हणजे नाव घेतल्याबरोबर प्रॉडक्ट यायला पाहिजे. डायमिथिल इथर, सिमेट्रिकल इथर आहे, म्हणजे मिथिल अल्कोहोल मिथिल आयोडाइड. डायइथिल इथर, इथिल अल्कोहोल इथिल आयोडाइड. पण अनसिमेट्रिकल इथर लाईक अ CH3O C2H5 म्हणजे इथिल मिथिल इथर जर का असेल आणि त्याची जर का कोल्ड अँड कॉन्सन्ट्रेटेड हायड्रोआयोडिक ऍसिड सोबत रिॲक्शन घेतली तर काय होईल बघा. तुमच्या असं लक्षात येईल की हायर जो आहे तो अल्कोहोल देतो, म्हणजे C2H5OH. C2H5OH हायर अल्किल ग्रुप गिव्स अस द अल्कोहोल अँड लोअर अल्किल ग्रुप गिव्स अस द आयोडाइड. म्हणजे इथिल मिथिल इथर व्हेन रिॲक्ट्स विथ cold and concentrated hydroiodic acid, then higher alkyl group gives us alcohol. higher कोण आहे? इथिल. तर इथिल gives us alcohol, हा इथिल अल्कोहोल, and lower gives us iodide म्हणजे मिथिल आयोडाइड मिळाल्याचं आपल्याला दिसून येईल. हा अजून एक बघा, हा घेतलेला आहे मिथिल आयसोप्रोपिल इथर. आता मिथिल आयसोप्रोपिल इथर मध्ये हायर कोण आहे? आयसोप्रोपिल. मग हायर आयसोप्रोपिल आहे तर दॅट गिव्स अस द अल्कोहोल, म्हणजे आयसोप्रोपिल अल्कोहोल आणि मिथिल आयोडाइड मिळाल्याचं आपल्याला दिसून येईल. वाक्यात कसं सांगता येईल बघा. इथर when reacts with cold and concentrated hydroiodic acid at 273 Kelvin at a low temperature with 1:1 ratio, then higher alkyl group gives us alcohol while lower alkyl group gives us iodide.
ethyl methyl ether when reacts with cold and concentrated hydroiodic acid at 273 Kelvin low temperature, then we get ethyl alcohol and methyl iodide. ही तशीच सांगता येईल, ही बोलू आपण. मिथिल आयसोप्रोपिल इथर when reacts with cold and concentrated hydroiodic acid, then we get isopropyl alcohol and methyl iodide. Higher alkyl group forms the alcohol. असं आतापर्यंत आपण सांगितलेलं आहे. पण यामध्ये एक एक्सेप्शनल केस आहे. बघा इथर कोणता आहे? टर्शरी ब्युटिल मिथिल इथर आपण घेतला. आता टर्शरी ब्युटिल मिथिल इथर मध्ये लार्जर अल्किल ग्रुप कोण आहे? टर्शरी ब्युटिल आहे. मग आपली अपेक्षा होती की टर्शरी ब्युटिल अल्कोहोल मिळाला पाहिजे होता, पण प्रत्यक्षामध्ये टर्शरी ब्युटिल आयोडाइड मिळाला आहे आणि मिथिल अल्कोहोल मिळाल्याचं दिसून येतं. त्यामुळे एक गोष्ट लक्ष द्या, इफ द इथर कंटेन टर्शरी अल्किल ग्रुप अँड ऑल्दो इट इज हायर, काय बोलतोय बघा, इफ द इथर कंटेन टर्शरी अल्किल ग्रुप अँड ऑल्दो इट इज हायर, then also it forms iodide. Then also it forms iodide and the lower one forms the alcohol. ज्या वेळेला तुम्हाला इथर मध्ये टर्शरी अल्किल ग्रुप दिसेल त्या वेळेला समजून घ्या की तो जो टर्शरी अल्किल ग्रुप आहे तो जरी हायर असला तरी सुद्धा तो आयोडाइड देतो आणि दुसरा लोअर जरी असला तरी तो अल्कोहोल देतो. आणि म्हणून ही एक्सेप्शनल केस आहे. एमसीक्यू करता महत्वाची, बोर्डा करता सुद्धा महत्वाची. काय रिएक्शन आहे? टर्शरी ब्युटिल मिथिल इथर when reacts with cold and concentrated hydroiodic acid at a low temperature of 273 Kelvin, then tertiary butyl iodide we get and methyl alcohol we get. समजते ना? एक्सेप्शनल केस आहे, लक्षात घ्या. एनिसोल म्हणजे इथर मध्ये एका साइडला फिनिल ग्रुप C6H5 आणि दुसऱ्या साइडला CH3 ग्रुप, ज्याला आपण एनिसोल असं म्हणत असतो. Anisole when reacts with cold and concentrated hydroiodic acid at 273 Kelvin, then we get phenol. काय मिळाला आपल्याला? फिनॉल and methyl iodide. फिनॉल आणि मिथिल आयोडाइड मिळाल्याचं दिसून येतं. आता मिथिल आयोडाइड मिळालाय याचा अर्थ हा बॉन्ड ब्रेक झालाय, म्हणजे CH3 गेला I सोबत आणि हा जो C6H5O आहे हा H सोबत गेला. C6H5OH म्हणजे फिनॉल, CH3I म्हणजे मिथिल आयोडाइड, म्हणजे हा CH3O बॉन्ड ब्रेक झाल्याचं दिसून येतं. प्रश्न हा पडतो की C6H5O बॉन्ड का ब्रेक झाला नाही आणि CH3O बॉन्ड का ब्रेक झाला ते समजण्याकरता मी हे इथे एनिसोलचं स्ट्रक्चर काढलंय बघा. हा कार्बन मुद्दामून दाखवलेला आहे, इथे आपण दाखवत नाही तसा, मुद्दामून दाखवलाय. आता हा जो कार्बन आहे याला इथे नाही तर इथे कुठतरी डबल बॉन्ड आहे, वाटलंच ते ही काढून टाकू आपण, असं दाखवतो मी, बरोबर आहे. तर धिस कार्बन इज डबल बॉन्डेड कार्बन अँड डबल बॉन्डेड कार्बन इज sp2 हायब्रिडाइज. तर मिथिल मधला कार्बन sp3 हायब्रिडाइज आहे. साहजिकच sp2 हायब्रिडाइज जो कार्बन आहे तो कार्बन या ठिकाणी इथे असल्याचं दिसतं, हा sp3 हायब्रिडाइज असल्याचं दिसतं आणि त्यामुळे रेझोनन्सच्या दरम्यान या ठिकाणी हा जो CO बॉन्ड आहे याच्याकडे पार्शियल डबल बॉन्ड कॅरेक्टर डेव्हलप झाल्याचं दिसतं. तर हा बॉन्ड मात्र प्युअरली सिंगल बॉन्डच राहतो, प्युअरली सिंगल आहे आणि याच्याकडे मात्र रेझोनन्सच्या दरम्यान पार्शियल डबल बॉन्ड कॅरेक्टर डेव्हलप झाल्याचं दिसतं. मग हा कार्बन आहे sp2 हायब्रिडाइज, या बॉन्ड मध्ये आहे पार्शियल डबल बॉन्ड कॅरेक्टर. साहजिकच हा बॉन्ड स्ट्रॉंग असेल आणि हा बॉन्ड लवकर ब्रेक होणार नाही. मग साहजिकच कोणता बॉन्ड ब्रेक होईल तर CH3O यातला बॉन्ड ब्रेक झाल्याचं दिसेल आणि मिथिल आयोडाइड आणि फिनॉल मिळाल्याचं दिसून येईल. तुम्हाला जर का परीक्षेमध्ये विचारलं की व्हाय द बॉन्ड बिटवीन CH3 अँड O ब्रेक्स अँड व्हाय नॉट धिस, मग तुम्ही सांगाल the carbon atom in benzene ring is sp2 hybridized, where this bond has partial double bond character and that's why this bond is somewhat stronger as compared to this CH3O bond. Hence CH3O bond breaks and it forms methyl iodide and the another is the phenol. All this is about the reaction of cold and concentrated hydroiodic acid with a ether. इथर सोबत आपण रिएक्शन घेतली आहे. समरायझेशन काय आहे? व्हेन इथर रिएक्ट्स विथ cold and concentrated hydroiodic acid, then we get higher alcohol and lower iodide. Some exceptional cases are already mentioned. आता आपल्याला
हॉट अँड कॉन्सन्ट्रेटेड हायड्रोआयोडिक ऍसिड कशा पद्धतीने रिॲक्शन देतो ते आपल्याला आता लक्षामध्ये घ्यायचं. आता हॉट अँड कॉन्सन्ट्रेटेड हायड्रोआयोडिक ऍसिड सोबत आपल्याला रिॲक्शन बघायची आहे इथरची. Ether when reacts with hot and concentrated hydroiodic acid at 373 Kelvin, that is at a high temperature, then the reaction takes place in the ratio 1:2. 1:2. एक इथरचा मॉलिक्यूल HI चे 2 मॉलिक्यूल या ठिकाणी भाग घेतील. काय होतं लक्ष द्या, इथरमध्ये दोन्हीच्या दोन्ही CO बॉन्ड ब्रेक होतात. हॉट आणि कॉन्सन्ट्रेटेड हायड्रोआयोडिक ऍसिड जेव्हा इथर सोबत रिॲक्ट होतो, बोथ द CO बॉन्ड ऑफ इथर ब्रेक्स. ज्या वेळेला कोल्ड अँड कॉन्सन्ट्रेटेड हायड्रोआयोडिक ऍसिड आपण घेतलं होतं त्यावेळेला इथरमधला एकच CO बॉन्ड ब्रेक होतो, पण हॉट अँड कॉन्सन्ट्रेटेड हायड्रोआयोडिक ऍसिड घेतलं तर दोन्हीही CO बॉन्ड ब्रेक झाल्याचं आपल्याला दिसेल. हे दोन्हीही बॉन्ड ब्रेक होतील. लक्ष द्या, हा R या I सोबत जाईल म्हणजे अल्किल आयोडाइड, दुसरा R सुद्धा आयोडीन सोबत जाईल, तो सुद्धा अल्किल आयोडाइड म्हणजे ट्वाइस ऑफ RI, ट्वाइस ऑफ अल्किल आयोडाइड. हे 2 हायड्रोजन आणि हा ऑक्सिजन बाय प्रॉडक्ट म्हणून तुम्हाला वॉटर मिळेल. हियर बोथ द अल्किल ग्रुप फॉर्म्स आयोडाइड. दोन्हीही अल्किल ग्रुप आयोडाइड तयार करतात. परत इथर when reacts with hot and concentrated hydroiodic acid in the ratio 1:2 at a higher temperature of 373 Kelvin high temperature, then both the alkyl group forms iodide and the byproduct is water. Here both the CO bond of ether breaks when it reacts with hot and concentrated hydroiodic acid. आता यामध्ये कुठलीही एक्सेप्शनल केस नाही आहे, जशी कोल्ड HI मध्ये होती. इथे काहीच नाही आहे कारण दोन्ही बॉन्ड ब्रेक होणार आहे. विचार करा, दोन्ही बॉन्ड ब्रेक होतील. इकडे मिथिल आयोडाइड, इकडे पण मिथिल आयोडाइड म्हणजे तुम्हाला मिळेल ट्वाइस ऑफ CH3I आणि प्लस काय मिळेल H2O. रिॲक्शन पूर्ण लिहित नाही आहे, ती तुम्ही लिहून बघायची आहे. हे घेतला इथिल मिथिल इथर, दोन्ही बॉन्ड ब्रेक होतील, दोघंही आयोडाइड तयार करतील. CH3I आणि C2H5I, इथिल आयोडाइड मिथिल आयोडाइड आणि काय मिळेल वॉटर. या ठिकाणी सुद्धा दोन्ही CO बॉन्ड ब्रेक होतील. काय मिळेल CH3I आणि CH3 अशा पद्धतीने आयसोप्रोपिल आयोडाइड मिळाल्याचं दिसेल. इथे सुद्धा दोन्हीही बॉन्ड ब्रेक होतील. CH3I मिथिल आयोडाइड आणि दुसरीकडे आपल्याला मिळेल टर्शरी ब्युटिल आयोडाइड. एक्सेप्शनल केस राहत नाही कारण बोथ द CO बॉन्ड ब्रेक अँड बोथ द अल्किल ग्रुप फॉर्म्स द आयोडाइड. ॲनिसोल घेतो. ॲनिसोलमध्ये आपण या पद्धतीने दाखवला होता. ॲनिसोल हा OCH3, दोन्हीही बॉन्ड ब्रेक होणार आणि दोन्हीही बॉन्ड जर का हॉट अँड कॉन्सन्ट्रेटेड HI सोबत ब्रेक होणार आहे. हॉट अँड कॉन्सन्ट्रेटेड ॲट हायर टेम्परेचर ऑफ 373 केल्व्हिन, मग तुम्हाला मिळेल आयोडोबेन्झिन बरोबर, आणि त्याच्या सोबतीला मिळेल CH3I मिथिल आयोडाइड आणि त्यासोबत वॉटर मिळाल्याचं दिसून येईल. तर कोल्ड अँड कॉन्सन्ट्रेटेड हायड्रोआयोडिक ऍसिडची जेव्हा इथर सोबत रिॲक्शन होते, हायर अल्किल ग्रुप जनरली फॉर्म्स अल्कोहोल अँड लोअर फॉर्म्स आयोडाइड असं आपण म्हटलं होतं. पण तोच इथर जेव्हा हॉट अँड कॉन्सन्ट्रेटेड हायड्रोआयोडिक ऍसिड सोबत रिॲक्शन देतो तेव्हा बोथ द अल्किल ग्रुप फॉर्म्स आयोडाइड. दोन्हीही अल्किल ग्रुप आयोडाइड तयार करतात. कुठलीही एक्सेप्शनल केस या ठिकाणी राहत नाही. ज्या वेळेला हॉट अँड कॉन्सन्ट्रेटेड हायड्रोआयोडिक ऍसिड असतो तेव्हा टेम्परेचर हाय असतं, 373 केल्व्हिन टेम्परेचर असतं आणि इथर आणि HIचा रेशो 1:2 असतो. ज्या वेळेला कोल्ड अँड कॉन्सन्ट्रेटेड HI असतं तेव्हा लोअर टेम्परेचर 273 केल्व्हिन आणि इथर आणि HIचा रेशो 1:1 असतो. हे आपण डोक्यामध्ये ठेवायला पाहिजे. लक्षात आला मुद्दा हा. नाव द व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक, दॅट इज द मेकॅनिझम ऑफ इथर विथ HI. आपण इथरच्या कोल्ड HI आणि हॉट HI सोबत रिॲक्शन बघितलेले आहे. त्या रिॲक्शनचं अतिशय महत्त्वाचं असं मेकॅनिझम आपल्याला लक्षामध्ये घ्यायचं आहे. यामध्ये काही MCQ सुद्धा आपल्याला मिळतात. काय आहे मेकॅनिझम लक्षामध्ये घेऊ आपण. बघा, सगळ्यात पहिले काय होतं, आपण इथर घेतला ROR. या इथरवरती HI मधला जो H+ आहे तो H+ या इथरमधल्या ऑक्सिजनवरती अटॅक करतो. H+ attacks on oxygen and forms bond with the oxygen आणि मग आपल्याला मिळतो प्रोटोनेटेड इथर.
काय मिळतो आपल्याला? प्रोटोनेटेड इथर. काय झालं? या लोन पेअरनी H+ सोबत बॉन्ड तयार केलाय म्हणजे ती लोन पेअर वापरल्या गेली. आता ऑक्सिजनवरती एकच लोन पेअर राहिली आहे म्हणजे ऑक्सिजनवरची इलेक्ट्रॉन डेन्सिटी कमी झाली आहे म्हणून त्याच्यावरती आपण पॉझिटिव्ह चार्ज दाखवलेला आहे. इथर वरती H+ आयन फ्रॉम HI नी अटॅक केला आणि आपल्याला मिळालेला आहे प्रोटोनेटेड इथर. आता या प्रोटोनेटेड इथरची I- न्यूक्लिओफाईल सोबत रिॲक्शन होणार आहे. आता ही जी रिॲक्शन होणार आहे यामध्ये हा जो न्यूक्लिओफाईल अटॅक करणार आहे, द अटॅक ऑफ द न्यूक्लिओफाईल डिपेंड्स अपॉन नेचर ऑफ अल्किल ग्रुप. हा न्यूक्लिओफाईल कुठे अटॅक करेल, कोणत्या अल्किल ग्रुपवर अटॅक करेल हे त्या अल्किल ग्रुपच्या नेचरवरती डिपेंड असणार आहे. समजा उदाहरणार्थ एक अल्किल ग्रुप आपण घेतला CH3 आणि एक अल्किल ग्रुप घेतला आपण C2H5 म्हणजे इथिल मिथिल इथर आपण घेतलं होतं. कोणतं? इथिल मिथिल इथर. मग प्रोटोनेटेड इथिल मिथिल इथर आपल्याला मिळालेला आहे आणि त्या प्रोटोनेटेड इथिल मिथिल इथरवरती आता I- न्यूक्लिओफाईल अटॅक करणार आहे. तर या I- न्यूक्लिओफाईलची प्रवृत्ती काय असते, त्याचं नेचर काय असतं की इट अटॅक्स ऑन लिस्ट सबस्टिट्यूटेड अल्किल ग्रुप. लिस्ट सबस्टिट्यूटेड अल्किल ग्रुप. हा लिस्ट सबस्टिट्यूटेड अल्किल ग्रुप आहे CH3. यामध्ये हा इथे पण CH3 होता पण त्यातला हायड्रोजन जाऊन CH3 आलेला आहे म्हणजे हा जो हायर अल्किल ग्रुप आहे हा मोर सबस्टिट्यूटेड असतो आणि हा लिस्ट सबस्टिट्यूटेड अल्किल ग्रुप आहे. काय होतं बघा, हियर I- अटॅक्स ऑन लिस्ट सबस्टिट्यूटेड अल्किल ग्रुप. मग I- या CH3 वरती अटॅक करतो इन्स्टेड ऑफ C2H5. CH3 वरती जेव्हा तो अटॅक करतो म्हणजेच I- CH3 सोबत बॉन्ड तयार करण्याचा प्रयत्न करतो म्हणजे इथे फॉर्मेशन ऑफ बॉन्ड होत आहे. ज्या वेळेला इथे फॉर्मेशन ऑफ बॉन्ड होतं त्यावेळेला हा CH3 ऑक्सिजन सोबतचा बॉन्ड ब्रेक करायला सुरुवात करतोय म्हणजे हियर सायमल्टेनियस मेकिंग अँड ब्रेकिंग ऑफ द बॉन्ड टेक्स प्लेस. आणि हे कोणतं मेकॅनिझम असतं? SN2 मेकॅनिझमच्या अंतर्गत झाल्याचं दिसेल. I- न्यूक्लिओफाईल अटॅक ऑन द कार्बन. हियर द बॉन्ड फॉर्मेशन स्टार्ट्स अँड हियर द बॉन्ड ब्रेकिंग स्टार्ट्स. सायमल्टेनियस ब्रेकिंग अँड मेकिंग, दिस इज SN2 मेकॅनिझम. मग आता आयोडीननी कार्बनवरती अटॅक केला. हळूहळू आयोडीन कार्बन सोबत बॉन्ड तयार करण्याचा प्रयत्न करतोय. तिथेच हा कार्बन या ऑक्सिजन सोबतचा बॉन्ड ब्रेक करायचा प्रयत्न करतोय. हे दोन्हीही इलेक्ट्रॉन तो ऑक्सिजनला देऊन टाकणार आहे आणि दोन्हीही इलेक्ट्रॉन ऑक्सिजनला दिले म्हणजे CH3 CH2OH असा तुम्हाला इथिल अल्कोहोल मिळाल्याचं दिसेल आणि मिथिल आयोडाईड आपल्याला मिळाल्याचं दिसून येणार आहे. पुन्हा लक्षात घ्या, इथर वरती HI मधल्या H+ ने अटॅक केला, आपल्याला प्रोटोनेटेड इथर मिळाला. या प्रोटोनेटेड इथरवरती I- न्यूक्लिओफाईल अटॅक करणार आहे. त्याचा अटॅक कोणत्या पद्धतीने होईल हे नेचर ऑफ द अल्किल ग्रुपवर डिपेंड असणार आहे. मी एक अल्किल ग्रुप CH3 घेतला, एक C2H5 घेतला. अशा परिस्थितीमध्ये I- न्यूक्लिओफाईल प्रिफरेबली अटॅक्स ऑन लिस्ट सबस्टिट्यूटेड अल्किल ग्रुप म्हणजे CH3 वर तो अटॅक करतो, त्यासोबत बॉन्ड तयार करायला सुरुवात करतो म्हणजे हा बॉन्ड मेकिंग आणि हा बॉन्ड ब्रेकिंग म्हणून हा मेकिंग आणि हा ब्रेकिंग दाखवला. I- जो आहे स्वतः जवळच्या इलेक्ट्रॉनच्या मदतीने CH3 सोबत बॉन्ड तयार करतोय आणि CH3 इकडचे बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स ऑक्सिजनला देऊन टाकतोय त्यामुळे इथे ब्रेक झाल्याचं दिसेल. CH3 CH2OH म्हणजे इथिल अल्कोहोल बाजूला पडेल आणि इकडे मिथिल आयोडाईड मिळाल्याचं दिसून येईल. पण जर का ह्या दोन अल्किल ग्रुपमध्ये एक जर का CH3 असेल आणि एक जर का टर्शरी ब्युटिल ग्रुप आपण घेतला असता म्हणजे इथे CH3 आणि इथे टर्शरी ब्युटिल, मग पहिले तर त्याचं प्रोटोनेशन झालं असतं आणि प्रोटोनेटेड टर्शरी ब्युटिल मिथिल इथर मिळाला असता. प्रोटोनेटेड टर्शरी ब्युटिल मिथिल इथर जो मिळालेला आहे तो आपल्याला मिळेल आणि यातल्या ऑक्सिजनवरती एकच लोन पेअर असल्यामुळे पॉझिटिव्ह चार्ज असणार आहे. मग दिस इज प्रोटोनेटेड टर्शरी ब्युटिल मिथिल इथर. आता या ठिकाणी I- न्यूक्लिओफाईल कसा अटॅक करतो लक्षात घ्या. आत्ताच आपण सांगितलं होतं की I- ची ही टेंडन्सी आहे की तो लिस्ट सबस्टिट्यूटेड अल्किल ग्रुपवरती अटॅक करणार. मग लिस्ट सबस्टिट्यूटेड अल्किल ग्रुप तर CH3 आहे म्हणजे I- ची स्वतःची इच्छा आहे की या मिथिल ग्रुपवरती अटॅक करायचा. पण हा I- मिथिल ग्रुपवर अटॅक करायच्या आधीच हा टर्शरी ब्युटिल ग्रुप जरा तिथे घाई करतो आणि तो काय करतो, हे बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स देऊन टाकतो कोणाला, ऑक्सिजनला, आणि टर्शरी ब्युटिल कार्बोकॅटायन तयार करतो.
तेवढ्याला असं का घडलं? कारण जर का तुम्ही कार्बोकॅटायनची कार्बोनियम आयनची स्टॅबिलिटी ऑर्डर बघितली तर टर्शरी कार्बोकॅटायन इज मोर स्टेबल दॅन सेकंडरी, सेकंडरी इज मोर स्टेबल दॅन प्रायमरी. आणि त्यामुळे काय होतं, हा टर्शरी ब्युटिल ग्रुप इमिजिएटली आपले बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स ऑक्सिजनला देऊन टाकतो आणि टर्शरी ब्युटिल कार्बोनियम आयन म्हणून बनून जातो. ऐका काय सांगतोय, आपल्याला मिळालेला आहे टर्शरी ब्युटिल मिथिल प्रोटोनेटेड इथर. बरोबर आहे. आता I- न्यूक्लिओफाईलचा अटॅकची वेळ झालेली आहे. खरं तर I- न्यूक्लिओफाईल लिस्ट सबस्टिट्यूटेड अल्किल ग्रुपवर अटॅक करण्याच्या विचारामध्ये आहे, पण हा अटॅक करायच्या आधीच या टर्शरी ब्युटिल ग्रुपनी हे बॉन्डिंग इलेक्ट्रॉन ऑक्सिजनला देऊन टाकले, स्वतः मोकळा होऊन गेला, टर्शरी ब्युटिल कार्बोकॅटायन झाला आणि इकडे बाजूला पडला मिथिल अल्कोहोल. हा रॅपिड चेंज झाल्यामुळे I- न्यूक्लिओफाईलचा याच्यावरचा अटॅक बाजूला राहतो. आता I- हा त्याचं विचार बदलतो आणि इट अटॅक्स ऑन पॉझिटिव्ह चार्ज टर्शरी ब्युटिल कार्बोकॅटायन. इट हॅज टू अटॅक, कारण पॉझिटिव्ह वरती निगेटिव्ह हा नॅचरली लवकर अटॅक करणार, त्याची ती टेंडन्सीज आहे. म्हणजे पहिले ॲक्च्युली I- ला विचारलं असतं कोणावर अटॅक करणार आहे तर CH3 वरती, पण या टर्शरी ब्युटिलनी घाई करून ऑक्सिजनकडे इलेक्ट्रॉन देऊन टर्शरी टर्शरी ब्युटिल कार्बोकॅटायन तयार केला. त्यामुळे आता I- ला विचार बदलणं भाग पडलं आणि तो CH3 वर अटॅक करण्याच्या ऐवजी पॉझिटिव्ह चार्ज टर्शरी ब्युटिल कार्बोकॅटायन वरती अटॅक करतो आणि आपल्याला मिळतो टर्शरी ब्युटिल आयोडाईड आणि बाजूला पडलेला आहे मिथिल अल्कोहोल. काय सांगितलंय लक्ष द्या. टर्शरी ब्युटिल प्रिफरेबली ब्रेक्स द बॉन्ड, हा बॉन्ड ब्रेक करतो अँड बॉन्ड विथ ऑक्सिजन अँड फॉर्म्स द टर्शरी ब्युटिल कार्बोकॅटायन. धिस टर्शरी ब्युटिल कार्बोकॅटायन कंबाइन्स विथ I- न्यूक्लिओफाईल बाय विच मेकॅनिझम SN1. तुम्हाला SN1 मेकॅनिझम कसं आठवा. SN2 मेकॅनिझम मध्ये आपण म्हणतो सायमल्टेनियस मेकिंग अँड ब्रेकिंग ऑफ द बॉन्ड. तर SN2 मेकॅनिझम मध्ये फर्स्ट ब्रेकिंग अँड देन मेकिंग. मग पहिले हा बॉन्ड ब्रेक झाला आणि नंतर हा बॉन्ड मेक होतोय, म्हणजे फर्स्ट ब्रेकिंग अँड देन मेकिंग. आणि दुसरं कार्बोनियम आयन तयार होणे कोणत्या मेकॅनिझम मध्ये? SN1 मेकॅनिझम मध्ये. म्हणजे ही रिॲक्शन SN1 मेकॅनिझमला फॉलो करते. आधीची रिॲक्शन SN2 ला फॉलो करत होती. या ठिकाणी सायमल्टेनियस मेकिंग अँड ब्रेकिंग झालं होतं. इथे कार्बोनियम आयन तयार झालेलाच नव्हता. या ठिकाणी कार्बोनियम आयन तयार झाला, फर्स्ट ब्रेकिंग अँड देन मेकिंग झालं, म्हणजे हे मेकॅनिझम SN1 मेकॅनिझम असलं पाहिजे. मग SN1 मेकॅनिझमच्या मदतीने आपल्याला या ठिकाणी टर्शरी ब्युटिल आयोडाईड आणि मिथिल अल्कोहोल मिळाल्याचं दिसून येतं. जर का तुम्हाला प्रश्न विचारला की एक्सप्लेन द मेकॅनिझम ऑफ इथर विथ कोल्ड अँड कॉन्सन्ट्रेटेड हायड्रोआयोडिक ॲसिड, तर या दोन स्टेप्स तुम्हाला लिहायला पाहिजे. पहिली स्टेप आहे प्रोटोनेशन ऑफ इथर आणि दुसरी स्टेप आहे अटॅक ऑफ न्यूक्लिओफाईल ऑन द प्रोटोनेटेड इथर. या दुसऱ्या स्टेपमध्ये 2 पॉईंट्स आहे, A आणि B. जर का असा इथर असेल तर SN2 मेकॅनिझम आणि त्यात टर्शरी अल्किल ग्रुप जर का असेल तर SN1 मेकॅनिझम. हे जे आपण स्टेप 1 आणि स्टेप 2 जे सांगितलेलं आहे हे आहे या ठिकाणी मेकॅनिझम ऑफ इथर विथ कोल्ड अँड कॉन्सन्ट्रेटेड हायड्रोआयोडिक ॲसिड. पण जर का परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न आला एक्सप्लेन द मेकॅनिझम ऑफ इथर विथ हॉट अँड कॉन्सन्ट्रेटेड हायड्रोआयोडिक ॲसिड, तर सुरुवात परत इथपासूनच करायची आहे. ही स्टेप जशीच्या तशी प्रोटोनेशन ऑफ इथर. सेकंड स्टेप सुद्धा जशीच्या तशी की अटॅक ऑफ न्यूक्लिओफाईल डिपेंड्स अपॉन नेचर ऑफ अल्किल ग्रुप. असे अल्किल ग्रुप जर का असले तर SN2 मेकॅनिझम होईल. कोणतं मेकॅनिझम? SN2 मेकॅनिझम झाल्याचं दिसेल. आणि या पद्धतीचा टर्शरी अल्किल ग्रुप जर का त्यामध्ये असेल तर तुम्हाला SN1 मेकॅनिझम झाल्याचं दिसेल. म्हणजे याचा अर्थ हॉट अँड कॉन्सन्ट्रेटेड हायड्रोआयोडिक ॲसिडमध्ये सुद्धा आपल्याला पहिले मिळतो आयोडाईड आणि एक मिळतो अल्कोहोल. वन अल्किल ग्रुप फॉर्म्स आयोडाईड, अदर अल्किल ग्रुप फॉर्म्स अल्कोहोल. इथे पण एक अल्कोहोल आणि एक काय मिळालेला आहे? आयोडाईड. पण आता आपण हॉट अँड कॉन्सन्ट्रेटेड हायड्रोआयोडिक ॲसिड घेतलाय. होतं काय की आयोडाईड आणि अल्कोहोल मिळाले मान्य, पण अल्कोहोल तसाच राहत नाही. तो जो मिळालेला अल्कोहोल आहे दॅट अल्कोहोल रिॲक्ट्स विथ H+ आयन फ्रॉम एक्सेस मॉलिक्यूल ऑफ HI. एक्सेस मॉलिक्यूल ऑफ HI सोबत या ठिकाणी हा अल्कोहोल रिॲक्ट होतो आणि H+ अटॅक्स हिअर अँड वी गेट प्रोटोनेटेड अल्कोहोल. मग या प्रोटोनेटेड अल्कोहोलमध्ये हा जो I- आहे या अल्किल ग्रुप सोबत कंबाईन होतो आणि RI आणि आपल्याला बाजूला वॉटर मिळाल्याचं दिसून येतं.
म्हणजे काय लक्षात येत आहे की इथे सुद्धा हा जो अल्कोहोल मिळतो पहिले, पण अल्कोहोल मिळाल्यानंतर इट रिॲक्ट्स विथ एक्सेस मॉलिक्यूल ऑफ HI आणि एक्सेस मॉलिक्यूल ऑफ HI सोबत रिॲक्ट होऊन तो अल्कोहोल पहिले देतो प्रोटोनेटेड अल्कोहोल आणि प्रोटोनेटेड अल्कोहोल नंतर रिॲक्ट होतो I- न्यूक्लिओफाइल सोबत अँड इट गेट कन्व्हर्टेड इनटू आयोडाईड. म्हणजे काय झालं, हॉट अँड कॉन्सन्ट्रेटेड HI मध्ये पहिले एक आयोडाईड एक अल्कोहोल मिळाला, पण तो अल्कोहोल सेकंड मॉलिक्यूल ऑफ HI सोबत रिॲक्ट झाला आणि तो सुद्धा RI मध्ये कन्व्हर्ट झाल्याचं आपल्याला दिसून येतं. ही जी स्टेप आहे ही स्टेप ॲड झाली हॉट अँड कॉन्सन्ट्रेटेड HI च्या बाबतीत. अल्कोहोल विच इज ऑप्टेन रिॲक्ट्स विथ एक्सेस मॉलिक्यूल ऑफ HI, त्यातल्या H+ सोबत तो रिॲक्ट होतो. प्रोटोनेटेड अल्कोहोल मिळाला, या प्रोटोनेटेड अल्कोहोलची I- न्यूक्लिओफाइल सोबत रिॲक्शन होते, आपल्याला मिळतो अल्किल आयोडाईड आणि काय मिळालेलं आहे, वॉटर. दस ROH आल्सो गेट कन्व्हर्टेड इनटू RI जर का हॉट HI असतं तर. समजा परीक्षेमध्ये तुम्हाला मेकॅनिझम ऑफ इथर विथ कोल्ड HI जर का विचारलं तर स्टेप 1 स्टेप 2, स्टेप 1 आणि ही स्टेप 2 हे कोल्ड अँड कॉन्सन्ट्रेटेड HIचं इथर सोबतचं मेकॅनिझम आहे. आणि हॉट अँड कॉन्सन्ट्रेटेड HIचं मेकॅनिझम जर का विचारलं तर स्टेप 1 स्टेप 2 आणि ॲडिशनमध्ये स्टेप 3 त्याच्यामध्ये ॲड झाल्याचं तुम्हाला दिसून येईल. म्हणजे हॉट HI करता फक्त तिसरी स्टेप नाही लिहायची, पहिली दुसरी तिसरी तिन्ही स्टेप्स येतील. कोल्ड HI मध्ये फक्त पहिली आणि दुसरी. काय सांगतोय आपण बघा, हॉट अँड कॉन्सन्ट्रेटेड HIच्या बाबतीत मी इथे लिहितो. समजा आपण इथर घेतला ROR, हॉट अँड कॉन्सन्ट्रेटेड HI जर का आपण घेतलेला असेल तर हा जो हॉट HI आहे पहिले RI आणि ROHच देतो, पण परत सेकंड मॉलिक्यूल ऑफ HI सोबत रिॲक्शन होऊन हा जो ROH आहे तो ROH सुद्धा RI मध्ये हा तर RI जसाच्या तसा, पण हा ROH सुद्धा कोणामध्ये कन्व्हर्ट होतो, RI मध्ये कन्व्हर्ट झाल्याचं दिसतं. हे हॉट अँड कॉन्सन्ट्रेटेडचं आहे. कोल्डचं इथपर्यंतच होतं. हॉटमध्ये एक स्टेप वाढते अजून, जो मिळालेला अल्कोहोल आहे तो एक्सेस मॉलिक्यूल ऑफ HI सोबत रिॲक्ट होऊन तो सुद्धा कोणामध्ये कन्व्हर्ट होत असतो, तर आयोडाईडमध्ये कन्व्हर्ट होत असतो. तर दिस इज अबाउट द मेकॅनिझम ऑफ कोल्ड अँड कॉन्सन्ट्रेटेड HI ॲज वेल ॲज हॉट अँड कॉन्सन्ट्रेटेड HI विथ इथर. जर का कोल्ड अँड कॉन्सन्ट्रेटेड HI विथ इथर असेल तर SN2 मेकॅनिझम त्या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. जर का अल्किल ग्रुप जे आहे हे त्या ठिकाणी प्रायमरी सेकंडरी असले तर. पण जर का अल्किल ग्रुप टर्शरी असेल तर मात्र SN1 मेकॅनिझम झाल्याचं दिसतं. इथे MCQ कसा आहे, इफ इथर कंटेन both the alkyl group as primary or secondary, then which mechanism it follows with HI? It follows SN2 mechanism. If in ether one of the alkyl group is tertiary alkyl group, then that ether forms undergoes which mechanism? It undergoes SN1 mechanism. इथर मध्ये दोन्हीही अल्किल ग्रुप प्रायमरी सेकंडरी असले तर SN2 मेकॅनिझम आहे. इथर मध्ये एक जरी अल्किल ग्रुप टर्शरी अल्किल ग्रुप असला तर SN1 मेकॅनिझम झाल्याचं आपल्याला दिसतंय. इथे SN2 आणि या ठिकाणी SN1. हॉट HIच्या बाबतीमध्ये हॉट HIच्या वेळेला सुद्धा पहिले आयोडाईड आणि एक अल्कोहोल मिळतो, पण तो अल्कोहोल तसाच न राहता एक्सेस ऑफ HI सोबत रिॲक्ट होऊन तो सुद्धा आयोडाईडमध्ये कन्व्हर्ट होत असतो. ऑल दिस इज अबाउट द मेकॅनिझम ऑफ इथर with cold and concentrated hydroiodic acid. Now the reaction of ether with a dilute sulfuric acid under pressure. इथरची आता आपण डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिड अंडर प्रेशर रिॲक्शन लक्षामध्ये घेणार आहोत. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज हायड्रोलिसिस ऑफ इथर. इथर व्हेन रिॲक्ट्स विथ किंवा हिटेड विथ डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिड अंडर प्रेशर, देन बोथ द अल्किल ग्रुप फॉर्म्स द अल्कोहोल. हा ROH आणि हा पण ROH, बोथ अल्किल ग्रुप फॉर्म्स अल्कोहोल. उदाहरणार्थ CH3OCH3 घेतला, दोन्हीही अल्किल ग्रुप अल्कोहोल तयार करतील, म्हणजे मिथिल अल्कोहोल ट्वाइस ऑफ मिथिल अल्कोहोल आपल्याला मिळेल. इथिल मिथिल इथर जर का घेतला तर मिथिल अल्कोहोल इथिल अल्कोहोल तुम्हाला मिळेल. जर का डायइथिल इथर घेतला तर 2 मॉलिक्युल्स ऑफ इथिल अल्कोहोल तुम्हाला मिळेल. जर का मिथिल आयसोप्रोपिल इथर घेतला तर मिथिल अल्कोहोल आणि आयसोप्रोपिल अल्कोहोल आपल्याला मिळेल. जर का आपण मिथिल टर्शरी ब्युटिल मिथिल इथर जर का आपण घेतला तर आपल्याला मिळेल मिथिल अल्कोहोल टर्शरी ब्युटिल अल्कोहोल. या ठिकाणी सुद्धा फिनॉल आणि मिथिल अल्कोहोल मिळाल्याचं आपल्याला दिसून येईल. बिकॉज बोथ द अल्किल ग्रुप फॉर्म्स द अल्कोहोल. दोन्हीही अल्किल ग्रुप काय तयार करतात आहे, तर अल्कोहोल तयार करतात आहे. या सगळ्या रिॲक्शन्स तुम्ही लिहून बघू शकता, काही नाही.
या ठिकाणी ROR च्या ऐवजी पहिले काय घेणार, CH3OCH3, टॉइस ऑफ CH3OH, CH3OC2H5, CH3OH C2H5OH. या पद्धतीने तुम्ही या सगळ्या रिॲक्शन्स बघू शकता. सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, इथर व्हेन हिटेड विथ डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिड अंडर प्रेशर बोथ द अल्किल ग्रुप फॉर्म्स द अल्कोहोल. दिस इज कॉल्ड ॲज हायड्रोलिसिस ऑफ इथर. दोन्हीही अल्किल ग्रुप अल्कोहोल तयार करतात आहे, नो एक्सेप्शन. आता ॲक्शन ऑफ PCl5 फॉस्फरस पेंटॅक्लोराइड ऑन इथर आपल्याला लक्षामध्ये घ्यायची आहे. इथर व्हेन हिटेड विथ फॉस्फरस पेंटॅक्लोराइड बोथ द अल्किल ग्रुप फॉर्म्स क्लोराइड. दोन्ही अल्किल ग्रुप क्लोराइड तयार करतात, RCl आणि बाय प्रॉडक्ट आहे फॉस्फोरिल क्लोराइड, दॅट इज POCl3. रिॲक्शन्स बघू. CH3OCH3 इथे घेतला, CH3OCH3 बोथ द अल्किल ग्रुप फॉर्म्स क्लोराइड, टॉइस ऑफ CH3Cl. हा घेतला CH3OC2H5. सांगा काय मिळेल, CH3Cl C2H5Cl. इथे C2H5OC2H5 घेतला, C2H5Cl C2H5Cl. इथे CH3Cl, इथे आयसोप्रोपिल क्लोराइड, मिथिल क्लोराइड टर्शरी ब्युटिल क्लोराइड, क्लोरोबेन्झिन मिथिल क्लोराइड, बिकॉज बोथ द अल्किल ग्रुप फॉर्म्स क्लोराइड. काहीच एक्सेप्शन नाही आहे. या सुद्धा रिॲक्शन तुम्ही लिहून बघू शकता. वाक्यात काय सांगाल बघा, इथर when heated with phosphorus pentachloride then we get alkyl chloride. Here both the alkyl group forms chloride. लक्ष द्या, एवढ्या इथरच्या आपल्याला रिॲक्शन बघायचे आणि कोणासोबत बघायचे आहे तर यांच्यासोबत आपल्याला बघायचे आहे. मग यांच्यासोबत जेव्हा आपण इथरच्या रिॲक्शन बघतो तेव्हा कोल्ड अँड कॉन्सन्ट्रेटेड HI सोबत हायर अल्कोहोल आणि लोअर आयोडाईड आहे, हा एक्सेप्शनल केस आहे. हॉट अँड कॉन्सन्ट्रेटेड HI सोबत बोथ फॉर्म आयोडाईड, बोथ आयोडाईड तयार करतात. H2SO4 सोबत बोथ अल्कोहोल तयार करतात आणि या ठिकाणी बोथ क्लोराईड तयार करतात. झालं, संपलं. या पद्धतीने आपण रिॲक्शन लक्षामध्ये घेऊ शकतो. ही समरायझेशन आहे सगळ्या रिॲक्शन ज्या आतापर्यंत आपण बघितल्या त्यांचं. समजतंय नाही तर दिस इज अबाउट द रिॲक्शन्स ऑफ इथर